आजच्या पॉझिटिव्ह दिवसासोबत परत एकदा ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करायचा म्हणजे ना बऱ्याच गोष्टींचं प्लॅनिंग करावं लागतं. बऱ्याच गोष्टी मनामध्ये आणाव्या लागतात की काय करावं लागेल, कशा पद्धतीने दिवस सुरू करावा लागेल आणि काय आता पुढे तुमच्यासोबत शेअर करावं लागेल. इवन आजचाच ब्लॉग बनवताना फक्त आजच्याच ब्लॉगचा विचार नाही तर नेक्स्ट येणाऱ्या ब्लॉगचाही विचार त्यावेळेस करावा लागतो की ठीक आहे, आत्ता हे रुटीन शेअर केलं आहे, आता नेक्स्ट पुढचं कुठलं रुटीन शेअर करावं लागेल. ह्या सर्व गोष्टी मनामध्ये चालू असतात आणि त्यासोबतच एक रेकॉर्डिंगही चालू असते मोबाईलमध्ये. पण दिसतात ती फक्त समोर केलेली जाणारी कामं. आत्ता मनात जे चाललं आहे ते काहीच दिसत नाही बरं का. पण मनामध्ये जो विचारांचा घोटाळा आहे ना तो बराचसा चालू असतो आणि तसे विचार चालायलाच पाहिजे डोक्यामध्ये. बिकॉज काय असतं माहिती आहे का, म्हणजे कधी काय विचार येऊन जाईल आणि कुठलं काय, म्हणजे एखादा चांगला विचार येऊन जर एखादं चांगलं काहीतरी आठवलं त्यावेळेस तर मग एकदम बेस्ट काम आपल्यासोबत होऊन जातं आणि नेक्स्ट ब्लॉग बनवण्याचं मग टेन्शनच मिटून जातं की ओके, फटाकमध्ये असं पटकन डायरी काढून त्यामध्ये लिहून घ्यायचं की ओके हे आठवलं होतं आणि नेक्स्ट आता हे शेअर करायचं आहे. ह्या सर्व गोष्टी मी करत असते आणि खरंच मी माझ्यामध्ये रमून मस्त माझी कामं करत असते. आज जे रुटीन होतं ते पूर्ण एक्स्ट्रा कामांचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत होती. सर्वात आधी तर मी चहा ठेवून घेतला माझ्यासाठी. चहाशिवाय कुठलंच प्लॅनिंग पूर्ण होत नाही. त्यानंतर घरातले सर्व जे मनी प्लांट आहेत, जे मी घरामध्ये पाण्यामध्ये ठेवलेले आहेत, ते सर्व मनी प्लांट क्लीन करून त्यांच्या जे प्लांटर आहेत ते पण क्लीन करून घेतले आणि मग मस्त निवांत माझ्या आवडत्या प्लेसवर जाऊन तिथे बसून मस्त चहा घेतला. आणि माहिती आहे काय झालं, तिथे जशीही मी बसली लगेचच पावसाला सुरुवात झाली आणि मग चहाची एक मज्जा जी आहे ना ती अजूनच वेगळी होऊन गेली. मग घरातले कपडे धुणं भांडी हे करण्यामध्ये ना कृष्णाला स्कूलमधून आणण्याचा वेळ होऊन जातो आणि मग त्याच पावसामध्ये मी कृष्णाला घ्यायला गेली आणि मग नंतर पुढची जी कामं होती ती आत्ता मी संध्याकाळी तुमच्यासोबत शेअर करते. इथे जे आहे तर हे जे ॲक्रेलिक पेंट होते माझ्याकडे, त्या बॉटल ज्या आहे ऑलमोस्ट खाली झालेल्या होत्या आणि थोड्याशा त्या आता कोरड्याही पडलेल्या होत्या. मग मी व्हिडिओ बघितलेला होता की जर गरम पाणी त्याच्यामध्ये टाकलं तर पूर्ण कलर निघून आहे ना त्या बाटल्या एकदम क्लीन होऊन जातात. तर मग मी आता त्यांच्यामध्ये गरम पाणी टाकून ठेवत होती जेणेकरून त्या बाटल्या एकदम स्वच्छ होऊन जातील. मग नंतर मी फ्रीज क्लीन करायला काढलेलं होतं. तर फ्रीजमध्ये हे जे काच आहेत ते व्यवस्थित सर्व धुवून ठेवत होती कारण आता भाजीपाला वगैरे सगळं येईल त्यामध्ये. संडे आला की मग आपलं फ्रीज फुल भरतच असतं. मग त्यामुळे ना म्हटलं चला आता ही काच वगैरे व्यवस्थित क्लीन करून फ्रीज पण व्यवस्थित साफ करून घेते. तर ही काच जी आहेत ना ती व्यवस्थित एकदम म्हणजे केअरफुली यांना क्लीन करावी लागतात. एक मला कधी कधी वाटतं ना, जे फ्रीजला जाड्या असतात ना, बऱ्याचशा फ्रीजला असतात बघा, तर ते एकाकडे ना चांगलं असतं बिकॉज त्याला एवढं टेन्शन नसतं. पण एक काच जे आहेत ना त्यांना खूप हळूहळू क्लीन करावे लागतात बिकॉज थोडासा पण हात इकडे तिकडे झाला आणि तो काच जर इनकेस सटकला ना तर तो फुटल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला माहितीच आहे, जर साबण किंवा लिक्विड असतं ना आपलं तर त्याच्याने पूर्ण असं हात सटकतात भांड्यावरून. तर हा तर काच आहे म्हणून एवढी भीती वाटते ना मला ते क्लीन करायला. म्हणून बऱ्याचदा मी ना असं जो हँकी असतो ना त्याने व्यवस्थित क्लीन करून घेते फ्रीज. पण 15 दिवसातून महिन्यातून एकदा त्याला असं साफ करावंच लागतं कारण असं डीपली क्लिनिंग केल्यावर ज्या वाईब्स येतात ना फ्रीज उघडल्यावर, ओ माय गॉड, खूप छान असतात. म्हणून मला असं डीपली फ्रीज क्लीन केलेलं खूप आवडतं. सो 15 दिवसातून महिन्यातून एकदा मी अशा प्रकारे फ्रीज क्लीन करूनच घेत असते. आणि माझा कृष्णा जो आहे तो एवढा आगाऊ आहे ना, त्या फ्रीजमध्ये पण काही ना काही सांडून ठेवतो. कधी दही तुम्हाला माहिती असं चमच्याने खाली काचेवर टाकून ठेवेल, कधीतरी जी दुधातली साय असते ती उचलून खाली ठेवून देईल काचेवर. त्यामुळे ना खूप फ्रीज माझं मेसी होऊन जातं आणि बरीचसे त्याला डाग पडतात. म्हणून मला व्यवस्थित काळजी घ्यावीच लागते आणि लक्ष ठेवावं लागतं त्याच्यावर पूर्ण. फायनली क्लीन झाल्यावर फ्रीज बघा किती सुंदर दिसतंय, खूप मस्त वाटत होतं. त्यानंतर मग दुसरं महत्त्वाचं काम होतं माझं, ते म्हणजे गुलाबजामुन करण्याचं. गुलाबजामुनचं पॅकेट पडलेलं होतं आणि लास्टला जेव्हा मी गाजरचा हलवा आणि तूप बनवलेलं होतं तेव्हाच बोललेली होती की मला गुलाबजामुन बनवायचे. पण ते पॅकेट जे आहे ते पडलं तर पडलं तसंच. मग म्हटलं चला आता आज बनवूया कारण त्याला पण एक एक्सपायरी डेट असते. म्हणून पटकन मग ते गुलाबजामुन बनवायला घेतले आणि माझ्या कृष्णाला गुलाबजामुन खूप आवडतात म्हणून मग ते मला बनवावे
बनवावेच लागतात महिन्यातून एकदा तरी. सो असं आज हे एक्स्ट्रा कामांचं माझं रुटीन होतं पूर्ण. जेवढीही महत्त्वाची कामं होती तेवढी मी आज दिवसभरात पूर्ण करून घेतलेली होती आणि संध्याकाळपर्यंत तर खूप दमलेली होती. आणि हे गुलाबजामुन जे आहेत ते थोडेसे मी ना डार्क करत होते, त्यांना जास्त नाही पण हलकेसे करत होती, कारण ते तसे खूप छान लागतात आणि माझ्या कृष्णालाही तसे खूप आवडतात. मी तर समजा साखर कमी प्रमाणातच खाते, पण त्या दोघांसाठी हे गुलाबजामुन नक्कीच असतात घरामध्ये. चला, गुलाबजामुनही रेडी झाले आणि पुढे आमचा गुलाबजामुन लवर बघा कसा गुलाबजामुनचं पूर्ण हात साफ करतो त्या गुलाबजामुनवर. चला, आता ह्या व्हिडिओला मी इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.